तर पहा आज आपण डिफरन्शिएशनचं एक्झरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील 9 आणि 13 नंबरचे एक्झाम्पल पाहणार आहे. पहा एक्झाम्पल दिलेलं आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे e3 sin square x minus 2 cos square x अँड 13 नंबरचं एक्झाम्पल आहे e log x square minus log x square ब्रॅकेट कंप्लीट. ह्या दोन्ही एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहे. फर्स्ट आपण काय करूया, 9 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. ज्यावेळेस अशा टाईपचं एक्झाम्पल दिलेलं असतं त्यावेळेस काय करायचं, लेट फर्स्ट आन्सरमध्ये लेट y इज इक्वल्स टू जे दिलेलं आहे गिव्हन एक्झाम्पल त्याला y म्हणूया. लेट y इज इक्वल्स टू e3 sin square x minus 2 cos square x. मग काय आपल्याला जे सांगितले ते करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, dy/dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन विच इज डेरिव्हेटिव्ह ऑफ जे फंक्शन दिले त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण e3 sin square x minus 2 cos square x. राईट. आता आपल्याला हे एक्झाम्पल पाहण्यासाठी गरज कशाची आहे, एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा. जो कोणता फॉर्म्युला आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ e(f of x विच इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे काय असतं, e(f of x इंटू f' ऑफ x. हे माहिती असणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e(f of x विच इज इक्वल्स टू e(f of x इंटू f' ऑफ x. मग आपला f of x काही असो, इथे काय f of x 3 sin square x minus 2 cos square x, हा काय f of x. मग आपल्याला काय करायचं, e(f of x जो काही आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह तेच राहतं e(f of x, फक्त त्याच्या पॉवरमध्ये जो f of x आहे परत आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्हनी याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मग सेम आपण काय करणार, इथे हा फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e(f of x विच इज इक्वल्स टू e(f of x इंटू f' ऑफ x. तेच आपण या ठिकाणी अप्लाय करूया. मग आपल्याला काय मिळेल बघा, dy/dx विच इज इक्वल्स टू याचं डेरिव्हेटिव्ह e(f of x म्हणजेच e3 sin square x minus 2 cos square x. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, तेच e3 sin square x minus 2 cos square x इंटू काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजेच ही जी पॉवरमधली व्हॅल्यू आहे त्याचं काय करणार, परत डेरिव्हेटिव्ह घेणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin square x minus 2 cos square x. ओके. मग नेक्स्ट काय मिळेल आपल्याला, हे जे आहे ॲज इट इज राहील e3 sin square x minus 2 cos square x ॲज इट इज राहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, 3 ॲज इट इज राहील, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय कुठल्या तरी फंक्शनला 3 असाच राहिला. साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार 2 sin x, कारण डेरिव्हेटिव्हमध्ये काय होतं, पॉवर डिक्रीज होते, इंटू डेरिव्हेटिव्ह घेणार आपण परत साइन एक्सचं इंटू साइन एक्स मायनस हे 2 ॲज इट इज राहील आणि कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या cos xचं आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इथे बसत नव्हतं त्यामुळे मी थोडंसं परत खाली लिहिलं आहे ही स्टेप. बघा काय केलं आपण, e(f of x ॲज इट इज ठेवला, e3 sin square x minus 2 cos square x ॲज इट इज ठेवला इंटू काय करणार आपण, ह्या f of x चं डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजेच f of x कोण आहे आपला, 3 sin square x minus 2 cos square x काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेणार. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना 3 ॲज इट इज राहील, साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, हा 2 पुढे येईल, 2 इंटू साइन एक्स इंटू परत त्या साइनचं डेरिव्हेटिव्ह मायनस ह्या 2 cos स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, 2 ॲज इट इज राहील, cos स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 cos x इंटू परत काय करणार आपण, त्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आपल्याला काय मिळेल, e3 sin square x minus 2 cos square x ॲज इट इज राहील
इंटू 3 इंटू 2 किंवा असं ठेवलं तरी चालेल 3 इन ब्रॅकेट 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स. 2 इंटू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येणार ते कॉस एक्स मायनस 2 इन ब्रॅकेट 2 कॉस एक्स ॲज इट इज ठेवूया इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. बरोबर. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स. मग आपल्याला बघा काय मिळालं ई रेस टू 3 साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज इंटू इन ब्रॅकेट. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे इथे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स काय असतं साइन 2x. बघा फॉर्म्युला काय आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स. याला 2ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल्स टू साइन 2x. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग आपण इथे बघा 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स याच्या जागेवरती आपण लिहू शकतो साइन 2x मायनस इथे पण 2 साइन एक्स हा मायनस मायनस इथे काय होईल प्लस हा 2 ॲज इट इज राहील इथे पण काय होईल साइन 2x. मग आपल्याला काय मिळालं बघा 3 साइन 2x प्लस 2 साइन 2x म्हणजेच 5 साइन 2x. 5 साइन 2x इंटू ही जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजेच ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. हे मिळालं आपल्याला dy बाय dx. बघा आपण काहीही केलेलं नाही आहे. काय केलं dy बाय dx जो y दिला होता त्याला डिफरन्शिएट केलं बाय यूजिंग दिस फॉर्म्युला ई रेस टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फक्त जे काही एफ ऑफ एक्स येते त्याला डिफरन्शिएट करत गेलो आपण. आता ही एफ ऑफ एक्स आपल्याला मिळाला होता 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. त्याला डिफरन्शिएट करताना आपल्याला परत डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागलं कारण साइन स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2 कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. परत ह्या साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतं मायनस मायनस प्लस झालं. आपल्याकडे इथे फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x. अगेन इथे पण सेम आहे 2 कॉस एक्स इंटू साइन एक्स म्हणजेच काय 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आपल्याला मिळाला साइन 2x. आणि आपण फक्त थोडंसं रिअरेंज करून लिहिलं इथं 3 इथे 2 आहे ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल 5 साइन 2x इंटू दिस ई रेस टू जे काही फंक्शन आहे ते फंक्शन आपण काय केलं इथे लिहिलेलं आहे. पण 13 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. बघा लेट आन्सर डायरेक्ट सुरुवात करूया. लेट y इज इक्वल्स टू जे काय दिलेलं एक्झाम्पल आहे काय दिलं ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर. बघा इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि मायनस एक्सचा स्क्वेअर आहे मायनस लॉग एक्स स्क्वेअर असं दिलेलं आहे. मग आपण काय करूया डायरेक्टली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल dy बाय dx विच इज इक्वल्स टू ई रेस टू एफ ऑफ एक्स. इथे पण सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय फॉर्म्युला आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय येतं ई रेस टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज इन टू एफ डॅश ऑफ एक्स. परत त्या फंक्शनचं काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. मग हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. एफ ऑफ एक्स आहे आपला लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर असं आहे. मग इथे सेम फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. बरोबर. मग आपल्याला बघा काय मिळेल याचं डेरिव्हेटिव्ह घेताना याला आपण ई रेस टू एफ ऑफ एक्स मानलेलं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजेच काय ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. बरोबर. इन टू आपल्याला काय करायचं आहे ह्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजेच आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. बरोबर. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे की डेरिव्हेटिव्ह ऑफ
बघा हे फॉर्म्युलेज मी या ठिकाणी असे ब्रॅकेटमध्ये लिहिते जिथं जो यूज केलेला आहे. आता इथे आपल्याला फॉर्म्युला हा माहिती पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय? लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असं तुमच्या बुकमध्ये लिहिलेलं असेल. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. अगेन इथे एफ ऑफ एक्स काय होणार बघा, हा जो लॉग आहे याच्यासाठी हा एफ ऑफ एक्स असणार आहे. मग आपण इथे अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा जो ईची पॉवर आहे आज इट इज फंक्शन ठेवूया आपण ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. बघा इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथे फक्त एक्सचा स्क्वेअर आहे इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट लॉग एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कोण आहे आपला? लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. हा आत्ता सध्यासाठी आपला काय आहे? एफ ऑफ एक्स आहे. मग आता काय होणार? ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन, जे फंक्शन आहे ते लिहूया 1 लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर बरोबर इंटू परत आपल्याला काय करायचं आहे? याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कोण आहे एफ ऑफ एक्स? आत्ता ह्याच्यासाठी एफ ऑफ एक्स आहे आपला लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. मग आपण काय करणार आता? याचं डेरिव्हेटिव्ह बघा थोडंसं लेंदी होतं आहे बट इट्स इझी. फक्त जो काही आपलं फंक्शन जे उरेल त्याचं काय करणार आहे आपण? जोपर्यंत डिफरन्शिएट होतं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहे? डिफरन्शिएट करत जाणार आहे. मग बघा ई रेस टू जी काही पॉवर आहे ॲज इट इज ठेवा लॉग इन ब्रॅकेट लॉग ब्रॅकेट एक्स स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर इंटू हे ॲज इट इज ठेवूया आपण लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह. काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? ह्याचं डेरिव्हेटिव्ह. हे इथे परत एकदा आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा तो फॉर्म्युला असा असणार आहे एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन विच इज इक्वल्स टू याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा आपला फॉर्म्युला आहे. हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झालं तर काय येणार? एन इंटू एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू परत त्याचं काय करणार आपण? डेरिव्हेटिव्ह घेणार. मग आपल्याला इथे तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आता इथे काय येणार आहे मग बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार 2 एन म्हणजे आपला 2 आहे 2 लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बरोबर मायनस ह्या लॉग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह परत लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/f ऑफ एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. बघा काय केलं आहे आपण? ॲज इट इज ठेवलं आहे हे, त्यानंतर हे पण ॲज इट इज ठेवलं आहे इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आहे आपण लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह युजिंग दिस फॉर्म्युला एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. तो फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला काय मिळेल? लॉग एक्स रेस टू 2 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? 2 इंटू लॉग एक्स इंटू परत लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस ह्या लॉग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय? लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज केला. लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/f ऑफ एक्स म्हणजेच 1/x स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच ह्या एक्स स्क्वेअरचं परत काय करणार आपण? डेरिव्हेटिव्ह घेणार. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 2x. बघा मग आपल्याला काय मिळेल? तर नेक्स्ट स्टेपला ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर हे सगळं ॲज इट इज ठेवायचं जे काही आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे ते इंटू किंवा याला डायरेक्ट डिवाइड लिहिलं आहे तरी चालेल पण आता लिहिते इंटू 1/, थोडी जागा वाचली असते बाकी काही नाही, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर इंटू आता हे काय येणार? 2 लॉग एक्स आणि ह्या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. मग बघा 2 इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x
मायनस ह्या 1/x² ॲज इट इज इंटू 2x हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ह्या x² डेरिव्हेटिव्ह आहे. याला एक ब्रॅकेट टाकू आपण. थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहूया बघा. आपल्याला काय मिळेल e log in bracket log x bracket square minus log x² divided by याने याला काय होईल डिवाइड होईल इन ब्रॅकेट log x² minus log x² into हे काय होईल 2 log x upon x minus 2x upon x x कॅन्सल होईल. मग काय मिळालं आपल्याला 2 log x डिवायडेड बाय x मायनस 2x अपॉन x² आहे x कॅन्सल होईल 2 अपॉन x मिळालं. हे अजून थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर इथनं 2 कॉमन येईल. 2 कॉमन आल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहील log x मायनस 1 अपॉन x कारण बेस पण काय सेम आहे. मग आपल्याला काय मिळेल बघा 2 कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेटमध्ये राहील log x मायनस 1 इंटू ही जी काही पॉवर आहे e log इन ब्रॅकेट log x² मायनस log x² होल डिवायडेड बाय हा जो x आहे x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x². हे काय मिळालं आपल्याला dy/dx. बघा याच्यामध्ये काहीच नाही आहे फक्त एकच फॉर्म्युला होता e⁻f(x) हा फॉर्म्युला यूज करायचा होता. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय येतं e⁻f(x) डेरिव्हेटिव्ह e⁻f(x)च राहतं. फक्त आपल्याला काय करायचं असतं परत त्या f(x) डेरिव्हेटिव्हने त्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मग तेच फंक्शन फक्त थोडंसं मोठं होतं मग आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त घेत गेलो. मग त्याच्यामध्ये नवीन फॉर्म्युलेज येत गेले जसं की ते f(x)चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे पण f(x) आपला log इन ब्रॅकेट log असं होतं. मग परत log f(x) हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागला. परत हा जो log f(x) फॉर्म्युला यूज करताना इथे लॉगची काहीतरी पॉवर आहे मग आपल्याला f(x)n हा फॉर्म्युला यूज करावा लागला. आणि त्यानंतर परत इथे काय आहे तर एक्सची पॉवर आहे. इथे परत एक फॉर्म्युला यूज झाला आहे पण तो इथे लिहिलेला नाही आहे पण काय आहे x⁻n फॉर्म्युला यूज होतो. x⁻n काय आहे n इंटू x⁻n-1 हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे.